लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला जोर आलेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे आणि याच मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याच मुद्द्यावरून खोचक टीका केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांना देण्यात आलेल्या Y+ सुरक्षेवरून निर्माण झालेला वाद काही थांबायचं नाव घेत नाही। नुकतंच राज्य सरकारने पार्थ पवारांना Y+ सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतलाय। लोकसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार प्रचार करतायत। या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे। पण सरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजित पवारांप्रमाणे सत्ताधारी महायुतीला टार्गेट केलंय। घरामध्ये काम करणारे सुद्धा Z+Y+Y Z ही काही दिले आणि बाकी सुरक्षा सर्वसामान्यांची सुरक्षा ही वाऱ्यावर पडलेली आहे। महिला सुरक्षित नाहीयेत। अगदी सलमान खानच्या घरासमोर सुद्धा गोळीबार होतोय। त्यांचाच एक आमदार गणपत गायकवाड त्यांच्याच पक्षात कोणी ऐकत नाही म्हणून तो उद्विग्नतेने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी देखील शिंदे सरकारला यावरून जाब विचारलाय। पार्थ पवारांना कोणत्या निकषांवर Y+ सुरक्षा दिली असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय। तसंच विरोधी पक्षनेते म्हणून पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेत सरकारने हात आखडता घेतला होता असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। या देशातील सगळ्यात लोकप्रिय व्यक्ती कोण असेल तर तो पार्थ पवार आहे। अजिबात बिलकुल म्हणजे त्याला तो देशामध्ये कुठेही गेला की लाखोची भीड त्याच्या भोवताली येते। अशा नेत्याला Y+ देणं त्याचा अपमान आहे। त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची सुरक्षा कवच द्यायला पाहिजे होता। एवढा मोठा महान व्यक्ती आहे तो। राज्य सरकारने गेल्या आठवड्यात पार्थ पवार यांना Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय। खरं तर मंत्री, राजकीय नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींना Y+ सुरक्षा पुरवली जाते। ही विशेष सुरक्षा मानली जाते। त्यामध्ये एस्कॉर्ट वाहन आणि वैयक्तिक सुरक्षा रक्षकाचा समावेश असतो। त्यापैकी एक उपनिरीक्षक पदाचा अधिकारी तर 3 शस्त्रधारी रक्षक असतात। एक गार्ड कमांडर आणि 4 गार्ड निवासस्थानी सतत तैनात असतात। खरं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेमुळे कमी महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या संरक्षणात कपात केली जाते। मात्र इकडे उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला थेट Y+ सुरक्षा दिल्याने वादाला तोंड फुटले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।